इतिहासात अशा अनेक कटू आठवणी आहेत ज्या खरं म्हणजे आठवूच नाही. मात्र इतिहास बदलता येत नाही, तो लपवता येत नाही. असाच एक इतिहास आहे ऑश्विट्झ छळछावणीचा. या छळछावणीतून कित्येक ज्यू कैद्यांची सुटका झाली. त्या दिवसाला आज 80 वर्ष पूर्ण झाली. नाझींच्या क्रूरतेचं उदाहरण म्हणजे ही छळछावणी. काय होता तो इतिहास? त्या नरकातून बचावलेल्यांचे अनुभव काय होते? पाहूया या रिपोर्टमध्ये. पोलंडमधल्या ऑश्विट्झमधली आजची सकाळ काहीशी वेगळी होती. 80 वर्षांपूर्वी या छळ छावणीतून अनेक ज्यू कैद्यांची सोव्हिएत रेड आर्मीनं सुटका केली होती आणि त्यांना नवजीवन मिळालं होतं. जर्मनीत दुसऱ्या महायुद्धावेळी हिटलरच्या वंशवादाच्या अजेंड्याचे लाखो ज्यू धर्मीय बळी पडले होते. जर्मनी ज्यू मुक्त करण्याचा त्यानं विडाच उचलला आणि त्यासाठी त्यानं अनेक छळ छावण्या उभारल्या. तिथं ज्यूंवर अनन्वित अत्याचार करून त्यांना अखेर अत्यंत क्रूरपणे ठार केलं जायचं. त्यापैकी एक छळछावणी म्हणजे ऑश्विट्झ बिर्केनाउ. पोलंडमधील ऑश्विट्झ इथंही छळछावणी उभारण्यात आली होती. जर्मन आणि जर्मन व्याप्त युरोपमधून पकडलेल्या ज्यूंची रवानगी या छळछावण्यांमध्ये होत होती. जवळपास 40,000हून अधिक छळछावण्या त्यावेळी उभारण्यात आल्या होत्या. या छळछावण्यांमध्ये महिला, पुरुष, आबालवृद्ध अशा साऱ्यांनाच कोंडलं जायचं. छळछावण्यांमध्ये ज्यूंना दाखल करताच त्यांची वर्गवारी केली जायची. काम करण्यासाठी आणि लगेच मारून टाकण्यासाठी अशी ही वर्गवारी असायची. काम करण्यासाठी वेगळी वर्गवारी केली जायची. कैदी दाखल होताच त्यांच्याकडून त्यांचं सगळं वैयक्तिक साहित्य हिसकावून घेतलं जाई. अपुऱ्या अन्न पाण्या वाचून ज्यू कैद्यांकडून काम करून घेतलं जाई. काम करता करता अशक्त झालेल्या कैद्यांना मारून टाकलं जायचं. मारतानाही अत्यंत क्रूर पद्धती वापरल्या जात होत्या. त्यापैकी गॅस चेंबर हा एक अत्यंत भयंकर प्रकार होता. एका खोलीत कैद्यांना दाटीवाटीनं कोंबलं जाई आणि विषारी वायू सोडला जाई. तर कधी विषप्रयोग करूनही मारलं जात असे. तर कधी एका बर्फाच्या खड्ड्यात सर्व कैद्यांना दाटीवाटीनं उतरवलं जायचं आणि तिथंच सगळ्यांवर अंदाधुंद गोळीबार करून त्यांना ठार केलं जायचं. मात्र 27 जानेवारी 1945 या दिवशी या सर्व नरक यातनांचा अंत झाला. दुसऱ्या महायुद्धात जर्मनीची पीछेहाट होऊ लागल्यानंतर मित्रपक्षांच्या सैन्याकडून या छळछावण्यांमधील कैद्यांची सुटका करण्यात आली. त्यातून बचावलेल्या आणि आजही जिवंत असलेल्या काहींनी आपले अनुभव सातत्यानं सांगितले. हे अनुभव ऐकताना तुमच्या अंगावर काटा उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. असेच एक आहेत नफ्ताली फर्स्ट. त्यांना त्यांच्या आईवडील आणि भावासह या छावणीत धाडण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांचं वय होतं अवघं 6 वर्ष. त्यानंतर 12 वर्षांचे होईपर्यंत ते छळछावणीत राहिले. आई वडील आणि भाऊ एकाच छावणीत असूनही ते कुठे आहेत, ते जिवंत आहेत की नाहीत याचीही त्यांना कल्पना नव्हती. या काळात ते 4 छावण्यांमध्ये राहिले. ऑश्विट्झ बिर्केनाऊमध्ये निराशेचे अनेक क्षण आले. एकदा आम्हाला डेथ मार्चवर पाठवलं. आम्हाला भुकेलेल्या ओलसर कपड्यांनिशी विनाकारण चालवत राहिले. कुठे जायचंय हे आम्हाला कुणालाही कळत नव्हतं. किती वेळ चालायचंय हेही माहीत नव्हतं. मात्र जे मागे राहायचे त्यांना थेट गोळ्या झाडल्या जायच्या. खड्ड्यांमध्ये जखमी, अर्धमेले, मृत असे सर्व आम्हाला दिसायचे. तो खरा नर्क होता. तुम्ही भुकेलेले, तहानलेले केवळ चालत राहता आणि अचानक तुम्हाला मृतदेहांचा खच दिसतो. हा खरंच होलोकॉस्ट होता. ושם ביום אחד באושוויץ יכלו לשרוף יותר מ10,000 איש. ऑश्विट्झमध्ये जवळपास अशा छोट्या मोठ्या 40 छावण्या होत्या. या छावण्यांमधून जवळपास 11 लाख ज्यू नागरिकांना मारलं गेलं असं आकडेवारी सांगते. प्रत्येक ज्यूच्या हातावर छळछावणीत गेल्यानंतर एक नंबर गोंदवला जायचा. त्या नंबरनंच त्यांना ओळखलं जायचं. 1945 नंतर सुटका झाल्यानंतर अनेकांना तर विश्वासही बसत नव्हता की त्यांची सुटका झालीये. ते त्यांची ओळखही विसरले होते. यात अनेक लहानग्यांनी तर त्यांचे आई वडीलही गमावले होते. या छळछावणीच्या प्रवेशद्वाराचं नावच होतं गेट ऑफ डेथ. आजही ही छावणी त्या अनन्वित छळांच्या आठवणी जाग्या करते. ऑश्विट्झ बिर्केनाऊमध्ये एक संग्रहालय देखील आहे. छळछावणीच्या अवशेषांमधून फिरताना त्यावेळच्या परिस्थितीचा भीषण अंदाज येतो. छळछावणीच्या आजूबाजूचं कुंपणही अंगाचा थरकाप उडवतं. दरवर्षी या छळछावणीच्या मुक्तीदिनानिमित्त एक कार्यक्रम आयोजित केला जातो. तिथं या छावणीतून सुटका झालेले एकत्र जमतात आणि आपल्या आठवणींना उजाळा देतात. यंदाही या 80व्या मुक्तीदिनानिमित्त काही कार्यक्रम आयोजित करण्यात आले. ऑश्विट्झ बिर्केनाउ म्युझियमनं आयोजित केलेल्या या कार्यक्रमातून या छळछावणीचा इतिहास सांगितला गेला.
अर्थात या छळ छावणीतून बचावलेल्या अनेकांचं याआधीच निधन झालंय. मात्र त्यातही या छळ छावणीतून बचावलेले जवळपास 50 जण हजर राहिले. त्याचबरोबर काही राजकीय नेतेही उपस्थित राहिले. फ्रेंच राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि ब्रिटनचे पंतप्रधान स्टार्मर यांनीही यावेळी आदरांजली वाहिली. दुसरं महायुद्ध जितकं भीषण संहारक होतं तितकाच या छळ छावण्यांचा इतिहासही भयंकर होता. मानवातील दानवाचा या छळ छावण्या सातत्यानं प्रत्यय देतात. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.